श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे भक्तांच्या हाकेला धावून जाणारे, संकटात आधार देणारे आणि मनापासून केलेली प्रार्थना ऐकणारे दयाळू सुदूत आजची कथा आहे. एका परदेशात राहणाऱ्या स्वामी भक्ताची. अमेरिकेत राहणाऱ्या विनायक नावाचा एक स्वामी भक्त होता. तो जन्माने भारतीय होता, पण अनेक वर्षांपासून आपल्या कुटुंबासह परदेशात राहत होता. नोकरी, घर, संसार सगळं व्यवस्थित होतं. त्याला 2 गोंडस मुली होत्या. दोन्ही मुलींवर तो त्याची पत्नी खूप प्रेम करायचे. पण विनायकच्या मनात एक इच्छा होती की आपल्या घरात एक मुलगा असावा. एके दिवशी तो भारतात आला. अक्कलकोटला जाऊन त्याने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी माथा टेकला. डोळ्यात पाणी आणून तो म्हणाला, स्वामी माऊली, माझ्या घरी 2 मुली आहेत. त्या माझ्यासाठी लक्ष्मी स्वरूप आहेत. मला त्यांच्यावर खूप प्रेम आहे. पण माझ्या मनात एक इच्छा आहे. मला एक मुलगा व्हावा. स्वामी, माझी ही इच्छा पूर्ण झाली तर मी तुमच्या चरणी येऊन नवस फेडेन. असं म्हणत त्याने स्वामींच्या चरणी मनोभावे नवस केला. परदेशात परतल्यानंतरही विनायक रोज स्वामी समर्थांचा जप करू लागला. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. सकाळी उठल्यावर स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावायचा आणि काही वेळ नामस्मरण करायचा. काही महिन्यांनी त्यांच्या पत्नीला गरोदरपणाची आनंदाची बातमी समजली. घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. विनायकने हात जोडून स्वामींना म्हटलं, स्वामी, आता माझा विश्वास आणखी दृढ झाला आहे. पुढचं सगळं तुमच्या चरणी सोपवलं आहे. काळ पुढे सरकत गेला. बाळाच्या जन्माची वेळ आली. विनायक आणि त्याची पत्नी खूप उत्सुक होते. हॉस्पिटलमध्ये प्रसूती झाली आणि काही वेळाने डॉक्टरांनी बाहेर येऊन आनंदाची बातमी दिली. अभिनंदन, तुमच्या घरी मुलगा झाला आहे. हे शब्द ऐकताच विनायकच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्याने दोन्ही हात जोडले आणि मनात म्हणाला, स्वामी माऊली, माझी हाक तुम्ही ऐकली. त्याने लगेच स्वामी समर्थांच्या फोटोसमोर दिवा लावला. पण आता त्याच्यासमोर एक प्रश्न होता. नवस कसा फेडायचा? त्याने पत्नीशी चर्चा केली. आपण स्वामींच्या चरणी जाऊया, मुलाला घेऊन अक्कलकोटला जाऊया आणि आपले नवस पूर्ण करूया. पत्नीनेही आनंदाने होकार दिला. काही दिवसांनी ते संपूर्ण कुटुंब भारतात आले. 2 मुली आणि नवजात मुलाला घेऊन ते अक्कलकोटला पोचले. अक्कलकोटच्या भूमीवर पाऊल ठेवताच विनायकच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली. तो स्वामींच्या चरणी गेला. मुलाला स्वामींच्या चरणाजवळ ठेवून त्याने डोळे मिटले. स्वामी म्हणाले, हा मुलगा माझ्या इच्छेमुळे नाही तर तुमच्या कृपेने माझ्या घरी आला आहे. माझ्या 2 मुलीही तुमचीच देणगी आहेत. माझ्या मनातील इच्छा पूर्ण केल्याबद्दल मी तुमचा सदैव ऋणी आहे. त्याने आपल्या परीने नवस पूर्ण केला. अन्नदान केले, गरजू लोकांना मदत केली आणि स्वामींचे नामस्मरण केले. त्या दिवशी त्याच्या लक्षात एक अतिशय सुंदर गोष्ट आली. त्याला जाणवलं की स्वामी समर्थांनी फक्त त्याचा नवस पूर्ण केला नव्हता, तर त्याला कृतज्ञतेचा अर्थही शिकवला होता. विनायक म्हणाला, स्वामी, मला मुलगा हवा अशी इच्छा होती, पण तुम्ही मला शिकवलं की मुलगा असो किंवा मुलगी असो, प्रत्येक मूल ही देवाचीच देणगी आहे. त्या दिवसापासून विनायक आपल्या दोन्ही मुलींना आणि मुलाला समान प्रेमाने वाढवू लागला. तो आपल्या मुलींना नेहमी सांगायचा, तुम्ही दोघी माझ्यासाठी स्वामी समर्थांची पहिली कृपा आहात आणि तुमचा भाऊ त्यांच्या आशीर्वादाची आणखी एक खूण आहे. वर्षे गेली. विनायक परत परदेशात गेला, पण त्याची स्वामी भक्ती मात्र आणखी वाढली. दररोज घरात समर्थाचा दिवा लावला जायचा. संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन म्हणायचे, श्री स्वामी समर्थ. आणि विनायक प्रत्येक वेळी मनापासून एकच गोष्ट म्हणायचा,
स्वामी, माझ्या इच्छा पूर्ण करण्यापेक्षा माझ्या मनात श्रद्धा आणि समाधान कायम ठेवा. कारण त्याला आत्ता समजलं होतं, नवस म्हणजे फक्त एखादी इच्छा पूर्ण झाल्यावर केलेली पूजा नाही, तर नवस म्हणजे देवावर ठेवलेला विश्वास आणि कृतज्ञतेने केलेली सेवा आहे. श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या मनातील भावना जाणतात, अशी भक्तांची श्रद्धा आहे. म्हणूनच संकटात असताना मनापासून त्यांचे नामस्मरण करा. ज्यांच्या घरी स्वामींचा आशीर्वाद आहे त्यांच्या मनात आशा आणि विश्वास कधीच कमी होऊ नये. चला, शेवटी आपणही मनापासून म्हणूया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी माऊली आपल्या सर्व भक्तांवर घरात कृपाछाया ठेवावी, प्रत्येक कुटुंबाला सुख, शांती आणि समाधान द्यावे, ही चरणी प्रार्थना.